नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर मंडळी, आज दिसायला टेस्टी व कुरकुरीत अशी क्रिस्पी रेसिपी आपण बघणार आहोत। या पद्धतीने अळूवडी तर तुम्ही बघितलीच असेल, पण आज मी तुम्हाला अळूच्या पानांपासून तयार होणारी नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। अळूच्या पानामध्ये विटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते। ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहते, हाडे मजबूत होतात। त्यामुळे अशा अळूच्या पानांचा आपल्या आहारामध्ये समावेश व्हावा याकरिता झटपट तयार होणारी रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे। अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली, त्याचे पाठील भाग काढून घेतला, अळूचा पाठील जाडसर भाग काढून घेतला व छोटे छोटे काप करून घेतले। ज्या पद्धतीने व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने करून घेतले। तुम्ही म्हणाल या छोट्या छोट्या कापाचं करणार आहे तरी काय, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अळूची क्रिस्पी अशी कुरकुरीत। तर मंडळी, तुम्ही म्हणाल अळूचे छोटे छोटे काप करून करणार आहे तरी काय, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अळूच्या पानापासून तयार होणारी भन्नाट अशी रेसिपी, अळूचा चुरमुरा। ही रेसिपी बनवायला खूप सोपी व झटपट तयार होणारी आहे। चला तर मंडळी, जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कट केलेले अळूचे पाने एका भांड्यामध्ये काढून घेतले। सर्व पाने एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्यात हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, ओबडधोबड ठेचून घेतलेले लसूण व अर्धा लिंबू पिळून घेतला व सर्व साहित्य एकजीव करून घेतले। त्यात चण्याचे पीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घेतले। सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका देऊन तेही चांगले एकजीव करून घेतले। गोळा होईल या पद्धतीने थोडासा पाण्याचा शिपका मारून ते बनवून घेतले। त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व साहित्य एकजीव होईल असे मिक्स करून घेतले। सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून एका चाळणीत ठेवले व 20 ते 25 मिनिटे चांगले शिजू दिले। ते 25 मिनिटे शिजून झाल्यानंतर ते गोळे बाहेर काढून थंड करून घेतले व फोडणीच्या तयारीला सुरुवात केली। ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने छोटे छोटे कट करून घेतले। 2 हिरवी मिरच्या घेतल्या व कढीपत्ता व भरपूर असा लसूण। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य कट करून घेतले। गॅसवर कढई ठेवली। कढईत गरम झाल्यानंतर 2 पळ्या तेल घातले। तेलाचे प्रमाण थोडे जास्त करावे। मी यात तेलाचे प्रमाण थोडे जास्त केले आहे, म्हणजे तयार केलेला अळू चुरमुरा हा कुरकुरीत व क्रिस्पी बनतो। गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर 2 पळी तेल घातले, भरपूरशी मोहरी घातली, कढीपत्ता, कट केलेले लसूण व कट केलेली हिरवी मिरची घातली। ते चांगलं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले। त्याला चांगला तांबूस कलर आल्यानंतर कट केलेला अळूचा कुरमुरा घातला।
असेच अलटीपलटी करून चांगला क्रिस्पी व कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या। आमच्या गावी अळूवडीऐवजी याच पद्धतीने बनविले जाते। चवीला सुंदर व टेस्टी अशी अळू मुरमुरा तयार। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।